अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त. रात्रीचा तो क्षण. खोलीतील दिवा बंद होतो. मोबाईल बाजूला ठेवला जातो. सगळं जग जणू थोड्या वेळासाठी थांबलं जातं. यावेळी उशीवर डोकं ठेवून डोळे मिटताना मनात एक प्रश्न अलगद डोकावतो. आजचा दिवस कसा गेला? काही आठवणी सुखावतात, काही टोचतात, तर काही अजूनही मनातून जायचं नाव घेत नाहीत. शरीर थकलेलं असतं, पण मन मात्र अजून जागच असतं. विचारांचे तरंग थांबत नाहीत आणि अशा क्षणी कुणालाही न ऐकू येणाऱ्या आवाजात अंतर्मनातून ईश्वराचे नाव घेत आपण झोपी जातो. व्हिडिओत पुढे जाण्यापूर्वी नेहमीप्रमाणे मी या दत्तपरिवाराच्या वतीने श्री गुरुदत्तांच्या पावनचरणी अशी प्रार्थना करतो की तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव दत्तगुरूंची कृपा राहो आणि तुमचं इच्छित मनोरथ पूर्ण होऊन तुम्हाला निरोगी आरोग्य, सुख, शांती, समृद्धी, संपत्ती, समाधान प्राप्त होवो. व्हिडिओ बनवण्यासाठीची आमची ही मेहनत तुमच्यापर्यंत पोहोचली असेल तर तुमचा साधा लाईक आमच्यासाठी खूप मोलाचा ठरेल. कृपया या व्हिडिओला लाईक करा आणि आपली उपस्थिती लावण्यासाठी कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका. आणि हो, अशाच दत्तभक्तीपर व्हिडिओसाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. एक लहान मूल ज्यावेळी आपल्या आईच्या कुशीत झोपतं त्यावेळी त्याच्या चेहऱ्यावर जी निर्धास्त शांतता असते ती जगात कुठेच दिसत नाही. त्याला उद्याची चिंता नसते, भुकेची काळजी नसते किंवा सुरक्षिततेची भीती नसते. कारण त्याचा अढळ विश्वास असतो की ज्या कुशीत मी आहे तिथे मला काहीही होणार नाही. रात्री बेडवर पडून ईश्वराचे स्मरण करत झोपी जाणे ही प्रक्रिया अगदी लहान मुलासारखीच आहे. जेव्हा आपण दिवसभराचा संघर्ष, थकवा आणि मुखवटे उतरवून आपल्या बेडवर येतो आणि डोळे मिटून त्या परमात्म्याची आठवण काढतो, तेव्हा आपण नकळतपणे त्या विश्वाच्या मातेच्या अर्थात ईश्वराच्या कुशीत शिरत असतो. हा क्षण केवळ दिवस संपण्याचा नसतो, तर तो स्वतःला एका सर्वोच्च शक्तीच्या हवाली करण्याचा एक अद्भुत विश्वासाचा सोहळा असतो. दिवसभर आपण धावत असतो. कामाचे ओझे, नात्यांमधील गुंतागुंत आणि भविष्याची अनिश्चितता यांचे एक मोठे गाठोडे आपल्या पाठीवर असते. पण रात्रीची ही वेळ निसर्गाने आपल्याला दिलेली अशी एक देणगी आहे जिथे आपण हे गाठोडे खाली ठेवू शकत नाही. गंमत अशी आहे की अनेक लोक बेडवर आल्यावरही हे गाठोडे मनातून उतरवत नाहीत. ते तसेच विचारांचे ओझे घेऊन झोपण्याचा प्रयत्न करतात आणि मग अशांततेच्या गर्तेत अडकतात. पण अशावेळी जो श्रद्धावान जीव आपल्या अंथरुणावर पडल्या पडल्या मनापासून आपल्या ईश्वराचे स्मरण करू लागतो, मग ते दत्तनाम असो, रामनाम असो, कृष्णनाम असो वा विठ्ठल, तेव्हा तिथे विज्ञानाच्या पलीकडची जादू घडायला सुरुवात होते. अंधारात दिवा लावल्यावर जसा काळोख नाहीसा होतो, तसे ईश्वराचे नाव घेताच मनातील भीती आणि चिंता विरघळून जाते आणि मनाला शांती मिळते. जेव्हा तुमचे शरीर अंथरुणाला स्पर्श करते आणि मन ईश्वराला स्पर्श करते, तेव्हा तुमच्या अस्तित्वात एक विलक्षण बदल घडतो. मानसशास्त्र सांगते की आपण झोपण्यापूर्वीच्या शेवटच्या 15 मिनिटात जे विचार करतो तेच विचार आपल्या अंतर्मनात म्हणजेच सबकॉन्शियस माइंडमध्ये रात्रभर एखाद्या बीजाप्रमाणे रुजतात. जर तुम्ही चिंतेत झोपलात तर रात्रभर तुमचे मन तणावात राहते. पण जर तुम्ही ईश्वराच्या नामस्मरणात, त्याच्यावरील श्रद्धेत, कृतज्ञतेच्या भावनेत झोपलात तर तेच मन शांत, आनंदी, सकारात्मक राहते. ही एक आध्यात्मिक प्रक्रिया आहे. रात्रीच्या या शांत वेळी जेव्हा बाहेरील जगाचा कोलाहल थांबलेला असतो पण विचारांचे कोलाहल थांबलेले नसते, तेव्हा ईश्वराचे नाव घेणे म्हणजे आपल्या आत्म्याला चार्ज करण्यासारखे आहे. दिवसभर आपण जी ऊर्जा खर्च केली ती परत मिळवण्याचा हा एकमेव मार्ग असतो. बेडवर पडल्या पडल्या देवाशी हितगुज करणे, दिवसभरात काय झाले, काय चुकले, काय मिळवले हे सांगताना मनाचा भार हलका होतो. एकटेपणाची भावना जी आजच्या युगात अनेकांना सतावत असते ती या नामस्मरणाने नाहीशी होते. कारण ज्याच्यासोबत स्मरण रूपात ईश्वर आहे तो कधीच एकटा नसतो. ईश्वराचे स्मरण करत झोपणाऱ्या व्यक्तीच्या स्वप्नांचे विश्वही बदलते. भीतीदायक स्वप्ने, दचकून जागे होणे किंवा सकाळी उठल्यावर थकवा जाणवणे या गोष्टी नामस्मरणाने दूर पळतात. कारण ईश्वराचे नाव हे केवळ शब्द नाही, तर ती कंपने अर्थात व्हायब्रेशन्स आहेत. ही सात्विक कंपने तुमच्या सभोवताली एक सुरक्षा कवच तयार करतात. जुने लोक म्हणत असत की देवाचे नाव घेऊन झोपल्यावर
भूतेके ते जवळ येत नाहीत. याचा अर्थ असा की नकारात्मक विचार आणि नैराश्य तुम्हाला शिवत नाही. तुमचे मन एका पवित्र मंदिरात रूपांतरित होते. तिथे फक्त शांतता आणि समाधान वास करते. आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिले तर झोप ही मृत्यूची तालीम आहे आणि मृत्यू ही मोठी झोप आहे. रोज रात्री आपण एका अर्थाने छोट्या मृत्यूचा अनुभव घेत असतो, जिथे आपण देहभान विसरतो. अशा वेळी जर आपली वृत्ती ईश्वराशी जोडलेली असेल तर ती झोप योगनिद्रा बनते. ज्ञानेश्वर माऊली किंवा तुकाराम महाराजांसारखे संत झोपेतही ईश्वराशी जोडलेले असत. कारण त्यांचे झोपण्यापूर्वीचे चिंतन इतके गाढ असे की झोपेतही त्यांच्या श्वासातून नामस्मरण चालू राहे. सामान्य माणसाला हे लगेच जमेलच असे नाही. सामान्य माणसाला हे लगेच जमले नाही तरी झोपताना देवाचे नाव घेण्याची सवय त्याला त्या दिशेने नक्कीच घेऊन जाते. यामुळे फक्त झोप सुधारत नाही तर माणसाचा स्वभावही बदलतो. रात्रभर ईश्वरी चिंतनात राहिल्यामुळे सकाळी उठल्यावर पहिली भावना चिडचिडीची नसते, तर ती प्रसन्नतेची असते. तुमची सकाळ तुमच्या रात्रीच्या विचारांचे प्रतिबिंब असते. म्हणूनच बेडवर पडून ईश्वराचे स्मरण करणे हे केवळ धार्मिक कर्तव्य नाही, तर ती एक आनंदी जीवनाची गुरुकिल्ली आहे. यात कोणताही खर्च नाही, कोणतेही कष्ट नाही, फक्त गरज आहे ती समर्पणाची. माझे सर्व भार तुझ्यावर आहेत हा भाव ठेवून जेव्हा तुम्ही त्या असीम शक्तीच्या कुशीत डोके ठेवता, तेव्हा तुमचे आयुष्य सुंदर झाल्याशिवाय राहत नाही. ही सवय तुम्हाला आतून इतके खंबीर बनवते की उद्याच्या दिवसात कितीही संकटे आली तरी तुमच्या चेहऱ्यावरचे हास्य मावळत नाही. कारण तुम्हाला माहीत असते, रात्रभर ज्याने मला सांभाळले तोच दिवसभरही मला मार्ग दाखवेल. मला आशा आहे की तुम्हाला हा विषय समजलाच असेल. आम्ही नेहमी असेच महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त व्हिडिओ घेऊन येत असतो. आमच्या जुन्या सबस्क्रायबर्सना माहितीच आहे. दत्तभक्ती जितक्या सोप्या शब्दात सांगता येईल आणि तिच्याबद्दल आपल्याला कशी जास्त ओढ वाटेल ते आम्ही पाहतो. कारण तुम्ही दत्तभक्ती केलात तर तुमचं आयुष्य आपसुकच बदलणार आहे, हे आम्हाला माहिती आहे. कलियुगात दत्तभक्ती सर्वश्रेष्ठ मानली गेली आहे. दत्तगुरू आपल्या आजूबाजूला असतात. ते सूक्ष्म रूपात आपल्या सोबत असतात. ते जगभर भ्रमण करत असतात. दत्तभक्तांना कलिकाळ बाधत नाही. कलीच्या मायेचा प्रभाव दत्तभक्तांवर होत नाही. दत्तभक्त नेहमी आपल्या आत शांतता अनुभवतात. आमचे व्हिडिओ पाहून तुम्हाला दत्तभक्तीची ओढ लागेल आणि तुम्ही तुमच्या आयुष्यात शांततेचा अनुभव कराल. असेच आमचे व्हिडिओ पाहत राहा. आमच्यावर प्रेम आणि विश्वास दाखवत राहा. दत्तभक्ती करत राहा. भक्तिमार्गात पुढे जात राहा आणि दत्तकृपेने सुखी, समाधानी, शांत व समृद्ध आयुष्य जगा. श्री गुरुदेव दत्त.